नमस्कार आणि स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे केशा काकास किचन. मित्रांनो, आपण जो आज पदार्थ करणार आहोत, जनरली शिमला मिरची हा जो पदार्थ आहे तो डायरेक्ट भाजी म्हणून फार कमी खाल्ला जातो. शिमला मिरचीची एक आपण अशी रेसिपी बघणार आहोत की जी चवीला सुद्धा अतिशय उत्तम असते आणि करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आज आपण करणार आहोत भरली शिमला मिरची. ही रेसिपी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते, करायला अतिशय कमी साधनामध्ये तयार होते आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होते. चला तर मग करूया ही आपली भरल्या शिमला मिरचीची रेसिपी. मित्रांनो, ही भरली शिमला मिरची करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा आपण बघून घेऊया. मित्रांनो, ही भरली शिमला मिरची करण्यासाठी आपल्याला इथं शिमला मिरची घेतलेली आहे. 4 शिमला मिरची आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 3. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. त्याच्यानंतर पावडर मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे तिखट पूड, हळद, गरम मसाला, ही थोडी चटपटीत होण्यासाठी म्हणून चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्याची भरली शिमला मिरची तयार. सर्वप्रथम आपण आपल्या या शिमला मिरची ज्या आहेत त्या तयार करून घेऊया भरण्यासाठी. त्यासाठी कापताना देठापासून थोडंसं अंतर खाली ठेवून ह्या आपण मिरच्या ज्या आहेत त्या या पद्धतीनं कापून घ्यायच्या. त्या मिरच्या अशा पद्धतीनं कापून घ्या आणि ह्याच्या आतला जो हा भाग आहे तो सगळा आपण कापून व्यवस्थित काढून घेणार आहोत. या पद्धतीनं हा आतला भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिरची जी आहे ती पूर्ण मोकळी करून घ्यायची. या पद्धतीनं आपण ही मोकळी करून घेतल्यानंतर मिरची हे या पद्धतीनं ठेवता येते. ही मिरची अशीच आपल्याला शिजवून घेता येते. आता आपण इथं ही भरली शिमला मिरची करायला सुरुवात करू. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण इथं तेल घ्यायचं आहे. 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा परतून घ्यायचा आहे. हा कांदा जरासा परतून घ्यायचा आहे आपल्याला. हे आपण शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी सारण करतोय. आता याच्यासाठी आपण पहिल्यांदा कांदा घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. कांदा आता आपला भाजत आला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालू. त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट घालून घेऊ. थोडा गरम मसाला घालू आणि याच्या बरोबरीनं आपण याच्यामध्ये चाट मसाला घालून घेणार. आपला मसाला जो आहे तो थोडा चटपटीत होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे. आता हा मसाला जळू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि हे चांगलं सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ म्हणजे व्यवस्थित एकत्र मिसळून घेऊ. आता या मसाल्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे जे आहेत ते कुस्करून घालणार आहोत. जास्त बारीक नाही करायचे, फक्त थोडेसे कुस्करून त्याच्यामध्ये घालायचे आणि हे सगळं जे आहे ते व्यवस्थित त्या पद्धतीनं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार. त्यासाठी थोडेसे बारीक करून घ्या आणि ते एकत्र सगळं व्यवस्थित मिसळून घ्या आणि आपण आता बंद करणार आहोत. आच बंद करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे मिश्रण जे आहे ते या पद्धतीनं या मिरचीमध्ये पूर्ण आतपर्यंत भरून घेणार आहोत. हे पूर्ण दाबून भरून घ्या आतपर्यंत आणि
त्याचं टोपण जे आहे ते या पद्धतीने लावून, या पद्धतीनं याचं टोपण लावून ही मिरची बाजूला ठेवून द्या. सगळ्या मिरची आपण या पद्धतीनं ही मिरची व्यवस्थित भरून आपण त्या ठेवून घेणार. अशा तऱ्हेने आपण आपल्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून घेऊया. या पद्धतीनं हे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत. आता आपण या व्यवस्थित शेकून किंवा भाजून घेऊ. आता आपल्या या मिरच्या ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत. या मिरच्या आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आपण या पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये त्यामध्ये भरलेल्या मिरच्या ज्या आहेत या मिरच्या आपण या तेलामध्ये व्यवस्थित ठेवून फ्राय करून घेणार आहे. सगळ्या बाजूने या मिरच्या आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि झाकण घालून हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ. या मिरच्या ज्या आहेत त्या आता आपल्या परतलेल्या आहेत. आपण या सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून भाजून घेणार आहोत. या पद्धतीने सगळ्या बाजूने परतत पण या व्यवस्थित भाजून घेऊ. अशा तऱ्हेनं ही आपली भरल्या सिमला मिरची रेसिपी तयार झालेली आहे. अतिशय चवीला सुंदर असणारी रेसिपी मुलांना डब्यामध्ये फार आवडते. डब्यामध्ये देताना मुलांना तुम्ही याच्यावरती थोडंसं चीज घालून जरी दिलं तरी मुलं आवडीनं खातात. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर काय करायचं आहे, त्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा बघताय पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.